तर गाईज मी पण केसाला थोडंसं लिंबू वगैरे लावलंय, कारण की डॅन्ड्रफ खूप झालाय माझ्या केसांमध्ये. त्यामुळे तर माझा अवतार बघा असा काहीतरी माही दिसते तुम्हाला. अजून आंघोळी नाही झालेली आहे माझी. आता नाही माझ्या नाकाला झालेलं आहे, ते तुम्हाला विचित्रच दिसेल, पण होईल ते बरं 8 दिवसामध्ये. ते मला ताप येतो, बॉडीवर दिसत नाही, त्यामुळे मग मला असा निघतो तो ताप. तर आम्ही आज काय करू बघा. आता खूप आम्ही मस्ती केली, पण ते मी काही शूट नाही केलं काही, फक्त मस्ती केली. एकच दिवस भेटतो, त्यामुळे तुम्हाला पण दाखवायला पाहिजे होतं, पण ते राहिलं गाईज, सॉरी. आणि अख्खा पसारा होता घरात, त्यामुळे आम्ही दाखवला नाही काय. आता थोडाफारच उचलला गेला आहे, जास्त काय नाही उचलला, पण जाऊ द्या. आणि सगळं बघते आता तुम्हाला. मी कशा दोघी बहिणी, आधी मोठी बहीण ही बारकी बहीण कशी बसले बघा. आज खूप दोघींचा चाललंय, दादागिरी चालली. इथं नका कॅमेरा फिरू गाईज, इथं बघायचं नाही, तिथंच बघा. जाणार दुकानावर, जाणार दुकानावर. वा भाई वा, कोणाला सांगते ती रवानी बनवून दे, दुकानाला केव्हा जायची. ए कुत्रा पण भांड्यांचा पसारा दाखवायचा. काम पडले, सॉरी हिला हात खालतो मी सामान जाणं घेऊन पटकन. माझ्यासाठी तुला माहिती ना खाऊ पण शॅम्पू पण आण, केस धुवायचे. मम्मी लिंबू भाऊ अंडा घेऊन ये ना, मला अंडा लिंबू डॅन्ड्रफ होते. डॅन्ड्रफ पण जाते, केस स्मूथ सिल्की होतात. जाणार भाऊ, आयडिया तर मला लावायला लागेल. आहे काय काय सांगते. निशा मेहंदी आण, अंडा आण, एक लिंबू तर आहे, रवा आण, साखर आण, वेलची आण, दांडा आण. अरे भूक लागली मला. आज रवा खायचा मस्त दाबून. तुला व्हिडिओ नाही बनवायला सांगितलं बघा, मम्मी सेकंड नाही मारला तिने. बघ तू काय नाही डोळं तर तिला मी दाखवलेत ना. आम्ही आज सगळं आले आहे डीमार्ट, बट गर्दी खूप आहे. बोलली पोहा पण संपलेला आहे. आता बघूयात काय करायचं, काय काय घ्यायला लागले तिकडे ते बघू काय काय घेते. मावशी तिकडे आहे. खूप गर्दी आहे डीमार्टला. एक फीड बॉय भेटला आपल्याला, बघू शकतात डीमार्ट मध्ये. कॅन्डी खात होता हा. से हाय. तर गाईज आता झालेली आहे संध्याकाळ, झोपून वगैरे मी उठले. डीमार्टला वगैरे जाऊन सगळं आलेलं आहोत. आणि आज आम्ही काही जेवण वगैरे काहीच बनवलेलं नाहीये, फक्त चटरपटरच खाल्लाय. आणि आता आम्ही काय करतोय हा, आता आम्ही घेतलेली आहे मॅगी खायला. सगळ्यांना भुका लागल्या, जेवण नाही बनवलंय. मावशांनी माझ्या मम्मीने दोघींनी पण जेवण नाही बनवलं, त्यामुळे आता आम्ही मग हे खातोय, मॅगी खातोय. संध्याकाळ झाले तर. आणि आजचा काही संडे असा असतो ना, लगेच संपतो, काय समजत नाही कसा येतो आणि कसा संपतो. खूप राग येतो, कारण आपण संडेला खूप आरामात उठतो, त्यामुळे तो लवकर संपतो. येतो पूर्ण दिवस, दुसरा दिवस खूप मोठा. आता मी खाऊन घेते. आणि बघा कसे बसलेत, पसारा तर आहेच, असतोच आमच्या घरात, मला मी दाखवते. तर हे बघा इकडे कसे बसलेले आहेत खायला. मी बनवले. मग आम्ही आता बसलोय आणि मग तुम्हाला नंतर भेटते.
तर गाईज आता आम्ही जेवण मॅगी बिगी खाऊन झाल्या. आज सकाळपासून आम्ही काही जेवण बनवलेलं नाहीये, तर आता विचार केला आता तरी बनवावं जेवण. भुका लागल्यात सगळ्यांना. तर मी आणि मावशी इकडे जेवण बनवायला घेतलंय आणि पसारा आहे आमच्या किचनमध्ये. आमचं 1 RKच आहे त्यामुळे पसारा असतोच, थोडंफार असतंच. बेडरूम नाही आहे त्यामुळे कपडे वगैरे. कशी काय का खाते कच्चा फ्लावर, हे बघ कच्चा फ्लावर खाते. तर आता आम्ही पसारा श्वेता तिथे पसारा उचलते हे बघा. आणि आम्ही इथे जेवण बनवताना मी तांदूळ निवडायला घेतलेत. तर आज काय शूट एवढं केलं नाही, बघू आज रात्री तरी काहीतरी तुम्हाला मी दाखवेन. त्याला काय करायचं आठवून ठेव. हा मम्मी बोललेल त्याला चार्जर घे. तर आता श्वेताला चार्जर भेटत नाही आणि तो मम्मीने नेलाय असा आम्हाला डाऊट आलाय. तर आता तुम्हाला मी सगळं जेवण बिवण झाल्यावरच बघते. श्वेता इकडे ये. तर चावी होती घरी आणि तिकडे चावी होती. मी काय बोलली, जाऊ घरी पोचला असेल तर हाय गुजराती भाभीकडे चावी. त्याला थोडी त्या पोराच्या आत काहीच चुकी नाहीये. उकड गेला ना. घरी गेला, घरात कोण नाही दिसला म्हणून तर रिटर्न निघाला. तेव्हा तो उमरली झाला ना, तुम्ही फोन केला त्याला. विचार भाऊ माझा विचार रे. बॅलन्स असता तर तो इकडे झाला. बॅलन्स नाही त्याला काय सांगेल टाक नको बॅलन्स. तर इकडे काय झालं, माझा एक भाऊ गेलेला कामाला. त्याला सांगितलंच नाही की या मावशी इकडेच थांबणार आहे. त्यामुळे तो गेला पालघरला घरी. आणि घरी जाऊन आली तेव्हा तो गेला बघतो घरात कोण नाही. तो बिचारायला बॅलन्स पण संपलेला म्हणून तो आम्हाला परत कॉन्टॅक्ट नाही करू शकला. त्यामुळे बघा आता आला बिचारा कामावरून. पालघरला जाऊन पालघरला गेला आज त्यांनी पूर्ण सांगितलं. आम्ही मोबाईल बघितला. प्लॅनिंग नाही रे शुभम, झाला आम्ही 8 वाजल्या हो पण नेटवर्क नव्हता ना. 8 वाजल्यापासून लावा म्हणजे तो 8 वाजता गेटवर येतो ना. मला 8 वाजल्यापासून लागतो. 8 वाजल्यापासून येतो फोनच लागत नाही. रेंजच्या बी लावलं ना, रेंजच्या बाहेर घेतले ब्लॉग मध्ये येते त्याची रिएक्शन. मस्त पैकी जेवण रेडी आहे. तुला लेट नाही करायला लागणार. जे बनवलंय तर खायचा गपचूप मुकाट्याने. सकाळपासून आता जेवण बनवलंय. तुला तरी डब्बा दिला बनवून, आम्हाला चपात नाही दिले. या दोघींनी फक्त खाल्ल्या चपात्या आणि इथं जेवले मस्त. मी पण जेवला. भात होता म्हणजे उपाशी आपण तिघच आहेत. ही चपाती खाल्ली ना, पण चपाती तर खाल्ली सांगितली आपण नाही खाल्ली. 3 टाइम तर चाय पिला तिथं. आता बनवू तरी मी सांगते मला डोका दुखतंय. डोका वा बाई वा, फार लवकर आठवलं का दीदी. बहिणींचं कॉम्बिनेशन हिचं जास्त प्रेम होतू गेले गाईस. तुम्ही प्लीज ब्लॉग व्हॉट्सअपला मेसेज टाकायला पाहिजे होता. कुठून बघितलं तुम्हाला सरकार तिकडं ब्लॉगमध्ये तर काही तुम्हाला आम्ही सांगते सगळ्यात मोठा कोण आहे. पण आम्ही अशी लाईनीत उभे आहेत. हाईटने मी सगळ्यात बारीक आहे. पण आता तुम्ही असे बघून घ्या सगळ्यात मोठा कोण वाटते तुम्हाला ते मला कमेंट करून सांगा. आणि आता सगळ्यात मोठा कोण इथं. चला हा इकडे ये शुभम ये.
आणि असे आम्ही मोठे आहेत. सगळ्यात मोठा यो, नंतर मी, नंतर यो, नंतर ही, नंतर तो. पण असं कसं वाटतं, सगळ्यात मोठं हे वाटतं, नंतर ते वाटतं, नंतर हे, नंतर याने मी सगळ्यात बारीक वाटते. आता तिने कोणतरी मावशी कोणी काय केलं मला, हा ह्योच माणूस माझ्या लहानपणी माझ्या अंगावरून नुसता जायचा, म्हणून मी बारीक राहिले. मला काल सत्य समजलंय. ते आता सांगतो. माझा हात नव्हता याच्यात बाय, याच्यात माझा हात नव्हता. एवढी मोठी फटे अख्खी खिडकी केली असती कुत्र्यातून. तोंडावरच फिरली बाई, वाचली मी. असं काहीतरी माझ्यासोबत आता झालं ते तुम्ही बघितलंच असेल. काय माहिती कॅमेरा अँगल होता का नव्हता. काय इकडेच होता कॅमेरा. मला जेवारी नाही मी होतो. तर गाईज आमच्या इकडे एक छोटासा प्रॉब्लेम झालेला आहे, तर तुम्हाला मी तो नंतर सांगेनच. म्हणून मग मी आता विचार केलेला आहे. आता घरात कोणीच नाही आहेत, आम्ही तिघच आहेत. ही मी हा आणि आमचा टेडी आहे. तीन तिघाड काम बिगाडा नाही होणार. आमचा टेडी आहे आमच्यासोबत. हाय टेडी, हाय कर, हाय कर, हाय टेडी. तर तू कल्लावी आहेस, तू गप, तू खोटे मुस्काट फोडीन. मला नाही सांगायचं, आम्हाला ब्लॅकमेल करायचं आहे याला. माझ्याकडे एक ह्याची सिक्रेट गोष्ट आहे जी ती मावशीला सांगायची आहे. तर मला एकच कारण भेटतं याला ब्लॅकमेल करायचं, ते हिला सांगून मी माझा प्लॅन फ्लॉप नाही करणार. कारण ही कल्लावी पोरी ती मावशीला जाऊन लगेच सांगते. त्यामुळे तर मी कशासाठी व्लॉग सुरू केला होता, मी सांगण्यासाठी हे सुरू केलेला का मी आजचा व्लॉग इकडेच एंड करते. तर तुम्ही प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब टू चॅनल. आहे तुम्ही सबस्क्राईब कोणीच करत नाही आहेत, प्लीज सबस्क्राईब करा. आपल्याला 200 तरी कंप्लीट करायचे आहेत, अजून 120च झाले. तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला. आणि असेच माझे नवीन नवीन व्लॉग बघण्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करायला लागेल, बेल आयकन क्लिक करायला लागेल, तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल. तुम्ही सबस्क्राईबच नाही केलं तर कुठून येणार आहे. सो त्यामुळे बंद कर ना जरा. त्यामुळे तुम्हाला सबस्क्राईब करायला लागेल चॅनल. सो प्लीज करा. आणि बाय बाय एव्हरीवन, गुड नाईट. बाय बोल टेडी, बाय. होय गप ना, रात्री कशाला त्याला हे कर. बाय.